नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला रसगुल्ले बनवायचे. 3 लिटर दुधाचे रसगुल्ले बनवायचे. प्रथम आपण दूध तापवून घेऊया. त्याच्यात आहे ना पहिले पाणी टाकूया. 1/4 2 चमचे टाकलेले, 1 वाटी भरलेली आहे. पाणी गरम करायला ठेवूया जराशी, म्हणजे खाली दूध करपत नाही. पहिले मी दूध तापवून उकळून घेणार आहे. नंतर दूध कसं फोडायचं ते दूध उकळल्यानंतर सांगणार आहे. त्याला सारखं हलवत राहावं लागतं, खाली करपू नये म्हणून. करपणार नाहीच आहे. आपण पाणी टाकलेले अगोदर 1 वाटी, 1/4 2 चमचे. आता दुधाला उकळी आलेली आहे पूर्ण. आता हे दूध जरा थोडं थंड झालं ना, मग आपण त्याच्यात व्हिनेगर टाकून दूध फाडून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. जरा तिला आता याची गरम वाफ गेली पाहिजे. आता दुधाची वाफ गेलेली आहे, थोडं थंड झालेले आहे. आता आपण त्याच्यात व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून टाकायचं. हे 1/4 2 चमचे व्हिनेगर आहे, तेवढंच पाणी आहे. 1/4 2 चमचे पाणी, हे दोन्ही एकत्र केलेलं आहे. आता हे थोडं थोडं टाकायचं, याच्यात 3 वेळा टाकायचं आणि दूध फाडून घ्यायचं. व्हिनेगर नसेल तर लिंबाचा रस पिळला तरी चालतो. चाललेलं आहे. दूध आता आपलं पूर्ण फाटलेलं आहे. आता त्याला गाळून घ्यायचं. साळणीमध्ये कापड टाकून गाळून घ्यायचं आणि कमीत कमी 1 तास तरी त्याला तसंच बांधून ठेवायचं, त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून. तर गाळून घेऊया आपण. आता हे 3 पाण्याने आपण धुवून घेऊया, म्हणजे आंबटपणा येत नाही. हे चांगलं स्वच्छ धुवून घेतले. आता हे आपण धुवून घेतलेले याला आहे ना झाकून ठेवूया आणि याच्यावर वजन ठेवूया काहीतरी. याचं पूर्ण पाणी निघून जाणार. आता आपण फोडून घेऊया.
मिक्सरला आपल्याला 3-4 सेकंदात झालेलं आहे मिक्सरला फिरून. आता मिक्सरला पण फिरून घेतलेले आहे. तर आता मऊ करून घेऊया परत. खूप छान मळून झालेले. आता याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकूया. कॉर्नफ्लॉवर 4 चमचे घेतलेले. पोहे खातो ना ते 4 चमचे आहेत. आपण गोळ्या करायला घेऊया. गोळ्या पण जास्त मोठ्या नाही करायच्या, त्या पाकामध्ये टाकले की खूप मोठ्या होतात. त्या गोळ्या तयार झालेल्या आहेत. आता तर पाकासाठी 10 वाट्या पाणी, 10 वाट्या साखर आहे. त्याच्यात 6 विलायची टाकायची आहे, थोडीशी कापड टेचून. ते पाकात सोडलेले ते 15 मिनिटाचे पाकात उकळून द्यायचे. 15 मिनिटांनी त्याच्यावर झाकण ठेवायचं. आता याला आपण 5 मिनिटं झाकण ठेवूया. पाच मिनिटं झालेली आहे. आपण झाकण काढून घेऊया. आता थंड पाणी टाकूया. फ्रीजरमध्ये ठेवलं होतं थंड व्हायला. ते गुलाबजाम आपण
पूर्ण पाकातनं काढलेले आहे. पाकातनं काढून पूर्ण पाण्यात आता पूर्ण पाण्यातनं सगळे पिळून काढलेले आहे. आता हा पाक त्याच्यावर टाकून द्यायचा. अशा प्रकारे आपले रसगुल्ले तयार झालेले. तुम्ही पण असेच करून खा, खाऊन खा. कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.